स्टेशन दादर। अगला स्टेशन दादर। नेक्स्ट स्टेशन दादर। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फूडी सागर। तर आज मी आलेलो आहे दादर स्टेशन जवळ, दादर टर्मिनल्स। त्याच्या अगदी शेजारी असलेल्या दादर दरबार या रेस्टॉरंटला मी भेट देणार आहे। त्याचं युनिकनेस म्हणजे आहे त्यांनी रेल्वे कोचच्या डब्यालाच एक रेस्टॉरंटचं रूप दिलेलं आहे। तर आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत, त्याचं इंटिरियर बघणार आहोत, त्यांच्याकडे कोणते कोणते फूड अवेलेबल आहेत ते आपण बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण जाऊया दादर दरबार या रेस्टॉरंटमध्ये। तर मित्रांनो, मी या रेस्टॉरंटच्या गेटवर उभा आहे। त्याचं नाव आहे दादर दरबार रेस्टॉरंट। एक रेल्वे कोचचा डबा आहे, त्याने ते रेस्टॉरंटचं रूप दिलेलं आहे। तर बघूया त्याचं ॲम्बियन्स कसं आहे, त्याचे फूड कसे आहेत, आपण जाणून घेणार आहोत। चला या। बघू शकता डोर ॲज इट इज रेल्वेचा। आता मी ओपन करणार आहे, बघूया आतमध्ये काय टीसी पकडतोय काय मला। जसं शाहरुख खाननी कसा काजोलला हात दिलेला तसं मी देतोय। सगळ्यांनी या तुम्ही आतमध्ये, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये। यस, इथे आतमध्ये पहिलंच तुम्हाला डिझर्ट सेक्शन मिळेल। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेस्ट्रीज आहेत, रबडी आहे, गुलाबजाम आहेत आणि वेगवेगळे चॉकलेट्स पण आहेत, तुम्हाला मिळणार आहेत या रेस्टॉरंटमध्ये। मित्रांनो बघू शकता इंटेरियर एकदम फर्स्ट क्लास आहे, एकदम फर्स्ट क्लास कोच सारखं। चिल्ड एसी आहे आणि इंटिरियर सुद्धा नंबर 1 केलेलं आहे। सर्वांनी या, थोडंसं आपण बघूया, इंटिरियर बघून घेऊया रेस्टॉरंटचं या। सिटिंग अरेंजमेंट सुद्धा एकदम युनिक आहे, एकदम प्लेझंट वाटेल तुम्हाला इथे आल्यावर। आणि चांगल्या चांगल्या फूडचा तुम्ही आनंद घेऊ शकता या रेस्टॉरंटमध्ये। फॅमिली सोबत या, मित्रांसोबत या, बर्थडे पार्टी सगळं अरेंज करू शकता इथे। लोगो आहे रेस्टॉरंट दादर दरबार ऑन व्हील्स। आपल्या बरोबर आहेत ऐश्वर्या मॅम, ज्या या युनिक रेस्टॉरंट दादर दरबारच्या स्टाफ आहेत। त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत या रेस्टॉरंट बद्दल। तर ऐश्वर्या मॅम, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर काय कन्सेप्ट आहे ही बोगीमध्ये रेस्टॉरंट आणि कोणाची आहे? ही कॉन्सेप्ट आहे रेल्वेची, त्यामुळे रेल्वेने नाव दिलंय दादर दरबार। का तर जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। 12 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर बरोबर 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, त्यामुळे ते दादर दरबार असं सुटेबल नाव दिलंय। ऐश्वर्या मॅम, इथे फॅमिली फंक्शन, बर्थडे पार्टीज किंवा गेट टुगेदर अरेंज करता का तुम्ही? हो, करतो आम्ही अरेंज। किती पर्सन्स पर्यंत तुम्ही अरेंज करू शकता इथे? 30 ते 35% आम्ही अरेंज करतो, पण कसं आहे ना, आम्ही त्यांना एक मॅक्झिमम टाइम देतो की 3 घंटे किंवा 4 घंटेच्या आतच त्यांनी कव्हर केलं पाहिजे। अच्छा, आता माझ्यासोबत आहेत त्यांचे स्टाफ आहेत, किचन मॅनेजर आहेत अंजुम सर। वेलकम अंजुम सर। तर हे आम्हाला सांगणार आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे फूड इथे अवेलेबल आहेत। सर जी बताएंगे थोड़ा फूड के बारे में, कौन सा अवेलेबल हो सकता है? जैसे हमारे यहाँ पे स्टार्टर्स बहुत फेमस है वेज एंड नॉन वेज में। जैसे नॉन वेज में हमारे यहाँ तंदूर का स्टार्टर जो है दिलकुश कबाब, इनको आप अगर सर्व करते हैं ना तो सामने वाला पहले उनके फोटो खींचते हैं, उसके बाद खाते हैं, इतना उनको अच्छा लगता है। जैसे वो हुआ, उसके बाद मुर्ग मलाई टिक्का, ये सब अच्छे अच्छे डिशेज हैं। और आप चाइनीज में आ जाइए तो चाइनीज में भी बहुत सारी वेराइटीज हैं। जैसे यहाँ का सबसे फेमस है बारबेक्यू लॉलीपॉप और चिकन 65,
और चिकन सेजवान स्टिक, ये सब स्टार्टर्स आप आके ट्राई कर सकते हैं यहाँ पे। अच्छा, आप कभी भी अगर आएंगे तो यहाँ पे मॉकटेल्स भी है अनेक, हाँ मॉकटेल्स जैसे वर्जन मोहितो हुआ, ब्लूबेरीज, ये सब बहुत फेमस है यहाँ के। अच्छा, आके कस्टमर लोग मतलब अच्छा रेटिंग भी देके जाते हैं इनके लिए। ओके, और जैसे मेन कोर्स में भी है अपने पास वेराइटीज, जैसे चिकन अपने पास लपेटा चिकन अच्छा बनता है, चिकन अंगारा अच्छा बनता है। किसी को स्पाइसी खाना हो तो चिकन अंगारा ऑर्डर करता है, उसमें मतलब उसको खाने में भी मजा आता है। रेड ग्रेवी में रहता है वो और स्पाइसी टाइप का रहता है। तो हर तरह के मतलब यहाँ पे अवेलेबल है। यस, जैसे कॉन्टिनेंटल में भी है पिज्ज़ा, ये सब वेराइटीज़ है, जैसे पास्ता, ये सब हर एक आइटम आपको यहाँ पे मिलेगा। अच्छा। मतलब मल्टी क्यूजिंग बोल सकते हैं। मल्टी क्यूजिंग। यस, और यहाँ का फूड खाने के बाद आदमी वाह ही बोलता है सर। अच्छा, वाह ही बोलता है। यस, पूरा संतुष्ट होकर ही बाहर निकलते हैं बोगी से। यस यस सर। बाद में फिर से टिकट निकाल के फिर से आते हैं अंदर क्योंकि बैठने का टिकट नहीं है यहाँ पे। तो आप भी एक अपने दर्शकों से बोलिए कि यहाँ एक बार जरूर आए। Yes, yes, और यहाँ पे आने के बाद उनको खुद पता चल जाएगा कि यहाँ का क्या ये सब अच्छे हैं। तर फॅमिली सोबत सर्वांनी या, Yes. मित्रमंडळी सोबत सर्वांनी या। अंजुम सरांनी सांगितल्याप्रमाणे मल्टी क्विझिन आपल्याकडे फूड्स अवेलेबल आहेत या रेस्टॉरंटमध्ये। या रेल्वेची नक्की तिकीट काढा आणि लवकरात लवकर या रेस्टॉरंटला भेट द्या। तर मित्रांनो, मी संध्याकाळच्या वेळी आलेलो आहे या रेस्टॉरंटमध्ये। मी ओनियन उत्तप्पा इथे ट्राय करणार आहे, त्याचबरोबर त्यांची स्पेशल टी सुद्धा आलेली आहे माझ्यासाठी, तर मी ही ट्राय करणार आहे। आणि एक युनिकनेस म्हणजे हॉटेलचं सांगायचं राहूनच गेलं, एक 24/7 हे रेस्टॉरंट ओपन असतं। तुम्ही कधी येऊन एन्जॉय करू शकता याच्यातलं फूड। आणि जे विरार आणि बदलापूर वासियांची जी इच्छा असते, एक स्वप्न असतं की ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आपल्याला विंडो सीट मिळावी, ती मला इथे मिळालेली आहे। त्या विंडो सीटमधून तुम्ही बघू शकता दादरचा नजारा पूर्ण, माणसांची कशी लगबग आहे त्यांच्या घरी जाण्यासाठी। फेरीवाले दिसत आहेत, तुम्ही एन्जॉय करू शकता ह्या चिल्ड वातावरणात आणि तुमचं फूड एन्जॉय करू शकता या रेस्टॉरंटमध्ये। तर असेच फूडबद्दलचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।